इम्पॉर्टंट मॅच आहे. तर यजमान संघ आणि पाहुणा संघ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. ज्या विनिंग्स टीम आहेत त्यांना विनंती करतो आपण कुठेही जायचं नाही, कारण यानंतर अजूनही 4 मॅचेस कव्हर करायचे. तर मॅन ऑफ द मॅच ठरला अमित बोपी. योगदान दिलं अमितनं, आपण पाहतोय 27 धाव्यांचा, आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे, उपस्थित आमचे अतिथी मान्यवर, तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी अन्नदाते म्हणून योगदान दिलं ते आमच्या लाडक्या अण्णा यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हा मॅन ऑफ द मॅच. तर धन्यवाद अण्णा, थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेसाठी आपलं योगदान सुद्धा खूप मोलाचं राहिलं. तर संस्कारी बॉईज यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आले. बंटी शेळके जे आमचे आयोजक आहेत, आणि बंटीने जर झेल टिपला तर त्याला कॅश प्राइज मिळणार आहे, 1000 रुपयाचं कॅश प्राइज बंटी शेळके. आणि जर बंटी शेळके यांच्याकडे चेंडू गेला तर 200 रुपये, आणि जर त्यांनी पकडला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर 200 रुपये. हे प्रेम आहे मित्रांनो. चला मॅच ऑन करा. यजमान संघ आणि पाहुणा संघ यांच्यामधील लढत आपण पाहतोय. चिंचवली 11 चिंचवली आपण पाहतोय सुनीलजी शेळके साहेब, अमरबाई शेळके आमचे मुख्य आयोजक, बंटी शेळके, सुनील शेळके आपण पाहतोय तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग. अमन ब्रिगेड जय हनुमान वलप हा संघ आता बॅटिंग करेल. टॉस त्याने जिंकला, आणि लवेश असं म्हटलं जातं जो संघनायक टॉस जिंकतो, पहिल्यांदा बॅटिंग करतो, त्या संघनायकाला धाडसी संघनायक म्हटलं जातो. आज परेशजी पाटील या संघाचे आम्ही पाहतोय खंदे समर्थक. आज प्रवीण वल्लभ हा संघ खूप चांगला खेळला आज प्रवीणच्या जोरावर आपण पाहतो. मात्र समोरचा संघ कैलास डुकऱ्या, नेहमी युवा वर्गाला सातत्याने प्रेरित करणारे हे व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय युवा वर्गाला एकत्र करून आज घरच्या मैदानावर सामना पाहायला मजा येईल. चला मॅच ऑन करा. समोर जे आमचे बच्चे कंपनी त्यांना विनंती करेन, लाईव्ह चालू येते आणि लाईव्ह टीमला थोडंसं डिस्टर्ब होणार नाहीये, तर समोरची गर्दी कमी करा. तर जय हनुमान अमन ब्रिगेड रियांश 11 वलप या नावानं आज संघ खेळतो. समोर जे आमचे बच्चे कंपनी त्यांना विनंती करतोय आपण थोडं बाजूला व्हा, थँक्यू. तर सामन्याला होईल सुरुवात. 4 षटक. बॅटिंग करेल अमन पाटील आणि प्रवीण पाटील. स्ट्रायकर एंडला अमन पाटील. अमन ब्रिगेड जय हनुमान रियांश 11 वलप. तर प्रथमेश शेळकेची गोलंदाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवर धाव मिळणार. टोटल आपण पाहिला आतापर्यंत 2 धावा. बॅटिंग करत असताना अमन 4 षटकामध्ये किती धावा सेट होतील. लढत महत्वाची असेल, कारण इथे विजय मिळवणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर हा सामना जिंकला तर संघ पोहोचेल आपण पाहतोय सुपर 3 मध्ये. लढाई महत्वाची आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करतोय, फिल्डर रेडी आहे, पकडला चल. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. हितेन हा छेल टिपला आणि पहिला धक्का. बघा मी मगाशीच म्हटलं का यजमान संघ आणि पाहुणा संघ अशी लढत आहे. घरच्या मैदानावर खेळतोय चिंचवली हा संघ. मैदानाचा त्यांना अभ्यास आहे, आणि आता प्रथमेश्वरची जबाबदारी होती. आतापर्यंत प्रथमेश शेळकेला पाहिलं 2 धावा, विकेट, 2 चेंडू नंतर एकूण धावफलक पाहतोय 1 गडी बाद 2. अमन आपण पाहतोय अमन बाद झाला, मात्र जबाबदारी असेल प्रवीण पाटीलवर. प्रवीणनं मागच्या सामन्यामध्ये आपल्या नावाची दहशत दाखवली. प्रवीण पाटीलला का ऑलराऊंडर म्हटलं जातं ते त्यांनी दाखवून दिलं. अगदी तडाखेबंद खेळानं सर्वांची मनं त्याने जिंकली, आणि त्यांनी दाखवून दिलं का एकट्याच्या जोरावर सुद्धा काही असे सामने असतात त्यामध्ये वेगळी कलाटणी देता येते. प्रवीण पाटील 2 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती 2 गडी बाद झाला 1. चला टीम मीटिंगची परवानगी नाही, लक्ष असू द्या.
4 मॅचेस अजूनही कव्हर करायच्यात. 1:22 मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेचा थरार पाहतोय. निहाल पाटील आणि प्रवीण पाटील. निहाल आले स्ट्रायक रेंजला. मागचा सामना निहालनं चांगल्या पद्धतीनं खेळ केला. निहालनं सर्वांची मनं जिंकली, इम्प्रेस केला आणि तोच निहाल खेळतोय स्ट्रायक रेंजला. प्रथमेश या अंपायर सिग्नल क्लोज कॉल. बघा काही प्रेक्षक आहेत शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न केलाय. आम्हाला माहिती आहे जरी टेम्परेचर थोडं लो असलं मात्र इथे शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न आपण करू नका. प्रथमेश 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 2. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला ट्राय करतो फिल्डर रेडी. प्रयत्न जरूर झाले, डिफिकल्टी झाल्या आणि डीप मिड विकेटला कैलास टुकरेला आपण तिथे पाहिलं. मिळाले 4 धावा. चेंडू अडवण्यासाठी तयारी दाखवली मात्र वेग चांगला होता. तिथे अडवताना प्रयत्न जरूर झाले मात्र तितक्या वेगाने चेंडू सीमा बाहेर गेला आणि हा चौकार. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि एकूण धावा 6. 6 रन्स ऑन बोर्ड. एक धक्का सुद्धा मिळाला. प्रथमेश शेळकेला पाहतोय ही जोडी महत्वाची आहे. निहाल पाटील आणि प्रवीण पाटील आणि या जोडीला फोडणं सुद्धा तेवढं महत्वाचं असेल. बॅटिंग करत असताना प्रथमेश. विनर्स टीम ना मी विनंती करतो आपण कुठेही जाऊ नका. ऑफ स्टंपवर लाईन चांगली. अपील मध्ये उत्साह, दबाव तंत्राचा वापर. यस इथे प्रथमेशला माहिती आहे मोठे फटके रोखणं खूप महत्वाचं. आतापर्यंत प्रथमेश शेळके बॅटिंग टीम आपण वलपला पाहिलं. एकूण धावा दाफलकावरती 6. यस अंपायर सिग्नल. रिव्ह्यू इथे आला. यस रिव्ह्यू इथे चेक केला जाईल. एक्झॅक्टली लाईन चेंडू टप्पा कुठे डिलिव्हर झाला. संदीप पालकर आहेत. चला मी संदीप पालकर यांना विनंती करेन, मॅनेजमेंटला विनंती करेन ऑन स्क्रीन आपण हा निर्णय पाहूया. डिसिजन पेंडिंग. प्रथमेश हा चेंडू डिलिव्हर झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता बघा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतो. समोर उभा होता अमन. आपण पाहिलं बाद झाल्यानंतर निहाल जो जबाबदारी स्वीकारतोय. यस चेक केलं जाईल. यस संदीप पालकर आमचे मुख्य पंच यांना विनंती करेन. तो यस टेक्निकल टीम फील्डिंग रेडी रहा. डिसिजन इन फील्डिंग टीम रे आपण रेडी रहा. तर चेक केलं जाईल आपण जरूर पाहूया. यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. प्रथमेशी गोलंदाजी आतापर्यंत डिटेल्स पाहिली. 2 धावा, विकेट, चौकाराला 1 डॉट बॉल आतापर्यंत आपण पाहिलं. एकूण धावा दाफलकावरती टोटल 6 धावा आहेत. निहाल पाटील चला 3 ओव्हरमध्ये 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. मॅनेजमेंट कडून हा निर्णय आला. प्रथमेश ओ फटका बनवला, निर्माण केला ऑन साइडला. लॉफ्टेड स्ट्रोक. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. दमदार फटका बघा. आमन या वेळेला आपण पाहिलं आमन ब्रिगेडचे हनुमान रियान शिरवण वलप. निहालनं काय फटका खेळला. बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला, सहज ठोकला ऑन साइडला डीप कडे. संधी जरूर मिळाली. स्कोर मूव्ज ऑन. निहालची वैयक्तिक योगदान पाहिलं 3 चेंडूमध्ये 10 वर खेळतो आणि संघाची धावसंख्या एकूण 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा दाफलकावर. प्रथमेश शेळकेला आतापर्यंत पाहिलं 5 चेंडूचा खेळ त्याने केला. 5 चेंडूमध्ये आपण एकूण धावा दाफलकावर 12. नेक्स्ट बॉल. प्रथमेश पुढचा चेंडू. ओ संधी होती. अपील मध्ये उत्साह, स्फुट आवाज ऐकायला मिळाला. प्रथमेशनं छान गोलंदाजी हाताळले. पॉवर प्ले मध्ये थोडी जबाबदारी असते, कस असतो गोलंदाजांना. समोर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असते आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करणं या बऱ्याच जबाबदारी असतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा दाफलकावरती 12.
आज आपण पाहतोय प्रचंड पाहुण्यांची मांदियाळी. अमरबाई शेळके असतील आमचे युवा उद्योजक या गावचे, सामाजिक राजकीय क्षेत्रातील, आणि त्यांचे बंधू बंटी शेळके असतील, आणि आज सुनील शेठ शेळके आम्ही पाहतोय. आज या गावचं व्यक्तिमत्व ज्यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी असतं, आणि आज त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी जॉईन झाला. शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झालाय बघा. आम्हाला इथे सूचना आल्यात मॅनेजमेंट कडून, मग तिथे जर कमिटी आली तर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. तिकडे जर कमिटी पोहोचली तर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. काही आमचे प्रेक्षक शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न जरूर करता. जरूर सर्वांना थंडी वाजते, कडाक्याची थंडी सुद्धा, आणि हिवाळ्याचा ऋतू म्हटला तर संदेश हे चित्र आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा धावफलकावरती 12 रन्स. प्रवीणला अजूनही संधी मिळाली नव्हती, तो स्ट्रायक रेंजला आलाय, आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाज मागच्या सामन्यातील विजयाचा शिल्पकार एक्सपिरियन्स प्लेयर कैलास डुकरे. गुड बॉलिंग, दिस इज अ बिग विकेट. जल्लोष आनंदामध्ये पणावरती चालय. ही विकेट हवी होती बघा. पाठीराख्यांचा आवाज ऐकायला मिळाला. हे समाज आमच्यापर्यंत येतोय. वल्लभ विरुद्ध हा सामना पाहतो आपण. पाहुणा संघ, यजमान संघ. चिंचवली विरुद्ध 2 करताना वल्लभ. प्रवीणचं मैदानावर थांबणं महत्वाचं होतं, आणि कैलासनं ओळखलं प्रवीण ऑन साइडला खूप चांगला खेळतो, त्याला बॅटवर खेळण्यासाठी जर संधी दिली तर तो ठेवणार नाही, आणि हे ओळखलं. मगाशी म्हटलं का अनुभवाची शिदोरी कैलास डुकरेकडे. याच्या क्रिकेटसाठी योगदान खूप महत्वाचं राहिलं. बायकर मॅन ज्याला ओळखलं जातं, युवा वर्गांची चांगली बांधिलकी घेऊन चांगला संघ बांधलाय, आणि आज तीच मोर्चेबांधणी करताना प्रवीणची विकेट किती महत्वाची होती. प्रवीण थोडासा नाराज आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं होतं. पहिल्या षटकानंतर 12 आल्या, आणि आता कैलास. नवीन फलंदाज सरकला प्रतीक पाटील. 12 धावा धावफलकावर 2 गडी बाद. सेकंड ओव्हर. समोर ठेवला अभिषेक रेड्डी होता. मोठं कॅच, आणखीन एक धक्का. 12 वर 3 गडी बाद. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. अचूक लाईन आणि लेंथ बघा. संस्कारी बॉयज कडून बंटी शेळके आमचे आयोजक आहेत, त्यांच्या हातामध्ये जरी चेंडू गेला तरी 200 रुपये, आणि झेल टिपला तर कॅश प्राइज 500 रुपये. त्यांचा मित्र परिवार मात्र कैलास डुकरे 2 चेंडूमध्ये दहशत निर्माण केली, आणि त्याच्या गोलंदाजीच्या दहशतीखाली वावरताना बॅटिंग टीम वल्लभ. याच वल्लभ संघानं मागच्या सामन्यामध्ये धावांचा उच्चांक केला, आणि आता एका धावेसाठी त्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. याचं नाव आहे क्रिकेट. कधी क्रिकेट कोणाच्या बाजूने झुकेल याचा नेम नाहीये. नवीन फलंदाज सरकला. बाद झाला फलंदाज प्रवीण पाटील, बाद झाला आमन, बाद झाला महत्वाचा फलंदाज. प्रवीणचं थांबणं मैदानावर महत्वाचं होतं. प्रतीक बाद झाला, आणि आता निहालवर जबाबदारी. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज कैलास. 2 विकेट. गुड बॉलिंग, गोलंदाजीचा दर्जा दाखवला. हॅट्रिकच्या मार्गावर कैलास. आदळला चेंडू. अभिषेक तयार नव्हता, मात्र चेंडू डीप पॉइंटला. अगोदर जर स्टार्ट घेतला असता तर चित्र वेगळं असतं. डिफिकल्टी जरूर आल्या, थोडा नाराज आहे, मात्र या 4 धावा मिळतील. स्कोर मूव्स ऑन. हॅट्रिकच्या मार्गावर असलेला कैलास डुकरे आता धावा धावफलकावरती 16. या संघाला कोण विसरणार. कैलास डुकरे या संघ आपण पाहते दुंद्रेपाडा नाईट मध्ये या संघाला पाहिलं. गावदेवी उसराई स्पर्धेमध्ये या संघाला पाहिलं. चेंडू खाली राहिला, आणि फलंदाज बाद. एज लागली. यास्तेकर नेष्टिरक्षक तेवढं चपल. आणखीन एक धक्का. ज्या संघानं या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक दाखवला, आणि आज वल्लभ संघ निहालवर जबाबदारी आहे. निहाल जर मैदानावर सेट झाला तर काय होऊ शकतो. चला नवीन फलंदाज थोडा रेडी राहा. आम्ही घाई का करतो, कारण इथून आम्हाला आणखीन 4 मॅचेस कव्हर करायचे. तर बघा हा प्रयत्न असेल 1:31 कदाचित 4च्या अगोदरी जरी कंप्लीट केला मॅचेस तरी खूप बरं होईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तर माऊली बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बंटी शेळके बघा जे आमचे आयोजक आहेत यांच्यासाठी विशेष प्राइज आले. जर मोहन दळवी साहेब आहेत जे आमचे पूर्ण या स्पर्धेसाठी स्पॉन्सर. बंटी शेळकेने जर झेल घेतला तर 1000 संस्कारी बॉईज यांच्याकडून 500 म्हणजे 1500. बघा ही माहिती आम्हाला मिळते जरूर. आणि आता त्यांना आपण पाहतोय थोडस मिडॉनला आलेत. शॉर्ट मिडॉनला आपण बंटीना पाहतोय. कैलास ओ गती चांगली आहे, दर्जा चांगला. बघा प्रत्येकाचा क्रिकेटमध्ये दिवस असतो आणि आजची रात्र मी म्हणेन कैलास डुकरे यांच्यासाठी चांगली आहे. आज बॅटिंग लाईनअप मध्ये अगदी आजच्या रात्रीच्या सुरुवातीला जी करामत केली बघा हे खूप महत्वाचं असतं. जेव्हा स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवतो ना त्यांना विश्वास असतो मी टप्पा नियंत्रण आणि त्यानंतर माझं क्षेत्ररक्षण. बघा काय गोलंदाजी, जिथे फटका खेळेल तिथे क्षेत्ररक्षक नियुक्ती केले. गोलंदाजी आवडली असेल तर कैलास डुकरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. दबाव निर्माण कसा करायचा, प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण कसं करायचं. 2 षटक संपले आणि कैलास डुकरे फक्त धावा दिल्या 5, 3 विकेट, 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा आणि 4 गडी बाद. सुनीलजी शेळके साहेब यांना आपण पाहतोय माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उद्योजक आहेत आणि या संघाचे पाठीराखे आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे. 2 षटकानंतर 17 धावा 4 विकेट, करंट रन रेट 8.50. चला पुन्हा एकदा मी शेकोटी पेटवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्यांना विनंती करेन ती शेकोटी विजवा. कडाक्याची थंडीची चाहूल सर्वांना, मात्र शेकोटीचा जो काही धूर येतो आणि ज्यामुळे थोडेसे स्पर्धेमध्ये अडचणी येतील मी विनंती करतो. कारण जेव्हा ग्रामीण क्रिकेट असतो ना तेव्हा गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि आज यजमान संघ आणि पाहुणा संघ लढत खूप चांगली आहे. प्रथमेशनं 12 धावा दिल्या. वल्लभ संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि आता सर्व काही डिपेंड आहे ते निहालवर. साहिल पाटील 3rd ओव्हर. पहिला चेंडू हा तडाखा आम्ही थांबणार नाही दाखवून दिला साहिलनं. संघ पुढे सरकेल. कदाचित रणनीती आखली असेल वल्लभ संघानं. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. 35-40-45 सामना पाहायला मजा येणार. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाहीये. मात्र 3rd ओव्हर. एकूण धावा 21. चला थोडा स्पीडअप असू द्या. टीम मीटिंग साठी परवानगी नाहीये. गोलंदाज मंथनला आपण जरूर पाहतो. करंट रन रेट 9.69. एकूण धावफलक 21. 3rd ओव्हर. लाईन चांगली मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. मेन अंपायर सिग्नल येईल वाईटचा कॉल. सत्यवान काकडे यांना आपण पाहतोय इशारा जरूर आलाय. मध्यरात्रीनंतर आपण या स्पर्धेचा आनंद घेत असताना 3rd ओव्हर. एकूण धावा 22. 4 गडी बाद. गोलंदाजीचा दर्जा चांगला पाहायला मिळाला. प्रथमेशनं 12 दिल्या, 1 विकेट. कैलास डुकरेचं प्रभावी षटक होतं. मॅजिकल चेंज बॉलर सुद्धा म्हणूया. इफेक्टिव्ह बॉलर ठरले गोलंदाज मंथन. आक्रमण केलं. शॉट लाईक दॅट. ओ लॉंग ऑफला उभा पकडला झेल. ब्रिलियंट कॅच. हितेन पकडला हा झेल. आणखीन दबाव निर्माण होईल. 22 वर आता गडी बाद झाले 5. गुड कॅच आपण जरूर पाहतोय. 22 वर 5 गडी बाद. सुनील शेळके साहेबांना आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्यांनी सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत असेल पाहुणा संघ आणि यजमान संघ. यस इंटरेस्टिंग मॅच आहे. 3rd ओव्हर. गोलंदाज मंथन आतापर्यंत बॉलिंग डिटेल्स अनालिसिस आपण पाहिलं. स्कोर कार्डवर प्रथमेशनं 12 दिल्या, कैलास डुकरेने 5 धावा 3 विकेट आणि आतापर्यंत मंथन चौकार, व्हाईट बॉल 1 विकेट. 2 चेंडूचा खेळ संपला. 22 धावा. नवीन फलंदाज चेतन. बॅटिंग लाईनअप मध्ये निहालला संधी मिळाली नाही. निहाल कडून अपेक्षा वाढल्यात. इथे फायटिंग स्कोर बनला. 4 षटकं म्हटली मगाशीच आपण चर्चा केली. वल्लभ संघाने खून गाठ बांधली असेल का 40 45 50 धावा त्यांना हवा. जो करंट रन रेट सुरू आहे 9.4 जिथे जर 10-11चा रन रेट सुरू राहिला तर विरोधी संघाला आपण दबाव टाकू शकतो आणि गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. चला स्पीडअप करा विनंती असेल.
चिंचवली विरुद्ध आपण सामना पाहतो. वलप या संघामध्ये 22 धावा, 5 गडी बाद. थर्ड ओव्हर अमन ब्रिगेड रियान शिलवंज हनुमान वलप हा संघ इथे खेळतो. नेक्स्ट बॉल मंथन खोदून काढला डीप कव्हरला. फिल्डर रेडी, पकडला चेंडू, सिंगल मिळेल. धाव फलक पुढे सरकेल. 23 धावा धाव फलकावर. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज चांगला आहे, गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे. आज आपण पाहतोय समोर वलप संघ बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे. निहालवर सर्वांच्या नजरा असतील. बॅकफुटला गेले, पंच आमच्याकडे वळले, इशारा येईल, वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. स्कोर मूव्ज ऑन. बॅटिंग लाईनअप वलप संघाने टॉस जिंकलाय. 24 वर पोहोचला. बॅटिंग करत असताना 5 गडी बाद अपेक्षा जरूर असतील. 5 गडी बाद झाले. थर्ड ओव्हर चेतनला आपण जरूर पाहूया. निहाल ओ खोदून काढलाय चेंडू लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी, पकडलाय हा चेंडू, धाव घेण्याची तयारी. ओ गुड गुड फिल्डिंग. आज बघा जी उपाययोजना आखले ना चिंचवली या संघानं, त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. मैदानाचा अभ्यास केला, बारकाईने निरीक्षण केलं, आज योजना आखल्या, चक्रव्यूह आखल्या. निहालला प्रयत्न करत असताना यश मिळत नाही. 5 मध्ये 11 वर खेळतो चेतन. ओ पवित्रा सामंत फक्त सिंगल, सन्मान दिला. 1 धावेनं इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये आपण क्षेत्ररक्षण होताना पाहिलं. सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा 26 वर पोहोचलाय. बॅटिंग टीम वलप 26 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना आहे. तर नेक्स्ट मॅचचं टॉस केलं जाईल, जरूर आम्ही सूचना देतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, पहिला कॉल असेल दोन्ही संघांना. मंथनला आपण पाहूया पुन्हा एकदा. पुढचा चेंडू. 26 धावा आहेत. 26 खोदून काढला. ओ गुड कॅच. आणखीन एक धक्का. ही विकेट महत्वाची होती आणि झेल टिपलाय अभिषेकनं. का झेल टिपला? आक्रमक क्षेत्ररक्षक म्हणून त्याला पाहिलं जातं. आणखीन एक धक्का. टोटल स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा आहेत, 6 गडी बाद. शेवटचं षटक बाकी असेल. निहाळवर खूप काही अपेक्षा होत्या, तो संघासाठी लढत होता, मात्र तो सुद्धा शिकार बनला मंथनच्या गोलंदाजीवर. तर नक्कीच नेक्स्ट मॅच टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. तर पुढच्या सामन्याचं टॉस होणार आहे. बघा मी सूचना करतोय. हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध वाकडी संघ असेल, जो या अगोदरचा सामना जिंकला. हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी. शेकोटी पेटवण्याचा मी 3ऱ्यांदा कॉल केला. आता मी आयोजक कमिटीला विनंती करेन, आपण तिथे पोहोचा. आपण तिथे पोहोचा, कारण आपण 3 ते 4 वेळा त्यांना विनंती केली. आता तुम्ही तिथे पोहोचला तर बरं होईल. ओ गुड बॉलिंग. आणखीन एक धक्का. 26 वर 7 गडी बाद. प्रसन्न आले. 26 वर 7 गडी बाद. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. संघ सहकारी खुश आहेत, या गावच्या पाठीराखे खुश आहेत, सर्व आमचे ग्रामस्थ. समोरचा संघ पाहुणा संघ, मात्र याच वलप संघानं मागच्या मॅच मध्ये नाकी न आणलं. क्रिकेट कधी रंग बदलेल. बघा बच्चे कंपनीचा आवाज आम्हाला ऐकायला मिळतो. यस, बच्चे कंपनी मॅचला एन्जॉय करताना. 4th ओव्हर प्रसन्नाला आपण जरूर पाहूया. एकूण धावा 26, 7 गडी बाद. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जो संघ जिंकेल ना तो थेट पोहोचेल सुपर 3 मध्ये. आपण यानंतर पाहणार आहोत 26 धावा 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तर ऑलरेडी रिडगर संघ सुपर 3 मध्ये गेला. यातून एक संघ जाईल आणि त्यानंतर आपण आणखीन एक संघ पाहणार आहोत. ओ गुड बॉलिंग. 8वा धक्का. आमन ब्रिगेड रिया शिलवान हनुमान वलप
एकही फलंदाज मैदानावर थांबण्यास तयार नाही. हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज प्रसन्न. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा हा आनंद असतो जेव्हा गावची स्पर्धा असते, संदेश आणि गावचा संघ असतो आणि जेव्हा परफॉर्मन्स चांगला होतो ना तेव्हा पाठीराखे खुश असतात. 26 वर 8 गडी बाद. निहालचं थांबणं महत्वाचं होतं आणि ज्यानंतर प्रवीण बाद झाल्यानंतर बॅटिंग लाईनअप मध्ये जो बिघाड झाला ना त्यानंतर डोकं वरती काढता आलं नाही. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. अमरबाई शेळके या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना सुद्धा पाहतोय आणि आपण पाहतोय बघा शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झाला जिथे आमच्या मॅनेजमेंटचे काही सहकारी पोहोचले. आम्ही वारंवार सूचना 4 ते 5 वेळा केला. प्रसन्न शेळके अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. हॅट्रिकच्या मार्गावर प्रसन्न. ओ गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. कैलास डुकरे त्याला कान मंत्र देतो. लाईन थोडी बाहेर असायला हवी होती मात्र तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवतो. प्रसन्नाला आपण जरूर पाहूया. 26 धावा 8 गडी बाद. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 1:43 चर्चा इम्पॉर्टंट होते. नक्कीच प्रसन्नाकडे वळूया आपण मॅच कडे. समोर समीर पाटील. ओहो गुड कॅच. झेल टिपलाय. रोहित पाटीलला आणखीन एक धक्का. 26 वर 9 गडी बाद. अमरबाई शेळके बंटी शेळकेकडे चेंडू कधी जाणार ही चर्चा जरूर आहे. 9 गडी बाद झाले. बंटीकडे अजूनही चेंडू गेला नाही. तो बंटीकडे झेल टिपला तर 1500 आणि संस्कारी बॉईज आणि आमचे मोहनजी दळवी साहेब यांच्याकडून. मात्र आता अमरबाई 9 विकेट गेलेत. 26 वर प्रवीण बाद झाल्यानंतर निहाल बाद झाल्यानंतर बॅटिंग लाईनअप मध्ये जो बिघाड झाला. पुन्हा एकदा प्रसन्नाच्या गोलंदाजीकडे. विकेट विकेट डॉट विकेट. 4 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही. 3 विकेट. 26 वर 9 गडी बाद. चला स्पीडअप असू द्या. यजमान संघ आणि पाहुणा संघ 2 चेंडूवर जरी 2 मोठे फटके आले तरी थोडा आनंद देणारा क्षण असेल. ओ गुड बॉलिंग. 5 चेंडू मध्ये एकही धाव नाही. इम्प्रेस केलं इफेक्टिव्ह बॉलर. चला एकदा टाळ्या होऊ द्या प्रसन्नासाठी. या स्पर्धेमध्ये मॅडनवर होणार का फटका येणार. वल्लभ संघाला हवाय मोठा फटका. तर अमरबाई शेळके यांच्याकडून इन्फॉर्मेशन जर मेडन ओव्हर झाली तर त्यांच्याकडून मिळणार ब्रँडेड कंपनीचं स्मार्ट वॉच. प्रसन्ना एकूण धावा 26. 9 गडी बाद. आमन ब्रिगेड एक मोठा फटका हवाय. ओ या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर. प्रसन्नासाठी टाळ्या होऊ द्या. 26 धावा 9 विकेट. मेडन ओव्हर 27 टार्गेट. बघा बच्चे कंपनीचा आवाज. चला एकदा जोरदार आवाज येऊ द्या. तर नक्कीच मलपगावच्या आमच्या पाहते प्रसिद्ध सिंगर्स ज्यांना आपण अनेक मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये पाहत असतो ते सम्राट पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. दोन्ही संघ या लगेच. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. हरिग्राम आणि वाकडी आपल्याच विभागातील दोन्ही संघ आहेत. हरिग्राम आलेत आणि इथे आपण टॉस करणार आहोत लगेच. तर मी रमेशजी निंबाळकर साहेब क्रिकेट वेळी चाहत आहेत. क्रिकेटची प्रचंड हौस आहे त्यांना. आम्ही सातत्याने पाहते. उसरली संघाचे आज पाठीराखी जरी गावचा संघ पराभूत झाला तरी पण आज शेवटपर्यंत स्पर्धा पाहण्यासाठी थांबलेत. ही अभिमानाची गोष्ट आहे आणि रमेशजी निंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहते. टॉस होते. रमेश पवार आऊ आलाय आणि हरिग्राम यांच्यामध्ये होईल टॉस. आपण टॉस कडे वळणार आहोत. तर दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा देऊया. रमेशजी निंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. नेक्स्ट मॅच तर वल्लभगावचे आमचे प्रसिद्ध सिंगर्स अनेक ऑर्केस्ट्रा आणि संगीत कार्यक्रमामध्ये पाहते त्यांचे इथे आगमन झाले. सम्राट पाटील आणि त्यांचे सहकारी त्यांचं वेलकम. तर टॉस विन
वाकडीनं टॉस जिंकला रमेश पवार. आहो आपला डिसिजन पेंडिंग. यानंतर लगेच मॅच सुरू होणार आहे. तर 4 षटका आणि 27 धावांची गरज. चला मॅच ऑन करा. तर नक्कीच अमरबाई शेळके यांच्याकडून मेडनवर फेकणारा प्रसन्नाला स्मार्ट वॉच. एकदा टाळ्या उद्या. स्मार्ट वॉच आला आमच्याकडे. नक्कीच बघा हा आनंद देणारा क्षण होता. बंटी शेळकेकडे एकही चेंडू गेला नाही. ही थोडी खंत आले त्यांचे सहकारी आम्हाला सांगत असताना. तर त्यांना एक विशेष बॅटिंगसाठी प्राइज आले. काही वेळानंतर ती सुद्धा इन्फॉर्मेशन आम्ही जरूर देऊ. चला मॅच कडे वळूया. नेक्स्ट मॅच होईल टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. आपण पाहतोय सुनील शेठ शेळके या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक. या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. तर वलभ संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. प्रवीण गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा त्याने सामने जिंकलेत. मात्र खऱ्या अर्थानं आज ज्यांनी ही रात्र गाजवली तो कैलास डुकरे गेला. साथ देत असताना अक्षय. येणारी 4 षटकं 27 धावा. सामना कोण जिंकेल. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सारखे. मात्र पारड कुणाचं जड असेल. वलभ संघ जिंकेल चिंचवली हा संघ जिंकेल. दोन्ही संघामध्ये ती ताकद आहे. मात्र शेवटपर्यंत सामना खेचणार का. कैलास आणि अक्षय ही सलामीची जोडी. अक्षय पाटील कैलास डुकरे. येणारी 4 षटकं आणि 27 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज प्रवीण पाटील. प्रवीणना आजची बॅटिंग लाईनअप मध्ये साथ मिळाली नाही. त्या कारणास्तव आज नियाल अपयशी ठरला. बॅटिंग लाईनअप मध्ये अमन अपयशी ठरला. प्रतीकला पाहिलं. आज साहिल कडून अपेक्षा होती तो सुद्धा बाद झाला. मात्र आता गोलंदाजी करत असताना कमबॅक करेल का वलभ संघ. पहिला चेंडू सावध पवित्रा सिंगल न दाफलक पुढे सरकेल. मास्टर माइंड कैलास डुकरे 2 धावेसाठी. त्याला माहिती आहे सिंगल डबल डबल सामना कव्हर होऊ शकतो. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गेम प्लॅन आखला जाईल. प्रवीण पाटील पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. 27चं टार्गेट. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करेन. रमेश पवार आऊला विनंती करेन फिल्डिंग असेल तर संघ सहकारी त्यांच्या असतील तर त्यांनी रेडी राहा. 23 मध्ये 11 विनिंग टार्गेट पाहिलं. 27 आहे. कडाक्याची थंडी सुद्धा. सामना कोण जिंकेल. कैलास डुकरे मागचा सामना गाजवला. स्ट्रायकरला फ्रंट फुटला आले. लाईन पाहिली. सावध फटका खेळला. आणि हे खूप महत्वाचं असतं. कोणती घाई नाही. सामना त्याने जिंकायचं विजयाच्या उद्देशानं संयमानं खेळत असताना खेळामध्ये संयमता सावधानता खूप महत्वाचे असते. आज आपण अशा अनेक गुणवान क्रिकेटर कडून पाहत असतो. कधी कधी तुम्हाला सिंगल डबल धाव सुद्धा खूप महत्वाची असते. संदेश आज नेरे संघ पराभूत झाला. 1 धावेने पराभूत झाला. आणि या एका धावेचं महत्व खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. 2 चेंडू संपलेत आणि धावा 3 आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला लॉफ केलाय. येतो खेळाडू कक्षाकडे. फलंदाज होता अक्षयच्या बॅट मधून हा दणका षटकार जरूर आलाय. आणि जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगच्या मॅचेस असतात ना त्यामध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट कौशल्य पाहायला मिळतं. प्रवीणला माहिती आहे धावा कमीत मोठे फटके रोखणं विकेट घेणं या जोडीला फोडणं. पाठलागाला जरूर सुरुवात झाली. इक्वेशन सोपं होत चाललंय. 3 चेंडू एकूण धावा 9 आहेत. सामना कोण जिंकेल. समोर ठेवला. या चेंडूची गरज आहे. या जोडीला फोडावं लागेल. डॉट बॉल. मात्र जो काम केलं अक्षयनं कमालीचा कमबॅक आहे. एका बाजूला कैलास आहे त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. परिस्थिती कशी असली तरी चल बिचल व्हायचं नाही. खेळावर कॉन्सन्ट्रेशन का महत्वाचं असतं
हे बराच वेळा आम्ही कैलास डुकरे यांच्या मार्फत अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा 9 आहेत. नेक्स्ट बॉल प्रवीण समोर ठेवला, ड्राइव्ह करतो, क्षेत्र खाली, डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवलाय. 2 धावेसाठी प्रयत्न. ओ व्हेरी क्विक. 2 धावा, संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर का 27. 27चा टप्पा ओलांडायचे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. एकूण धावा 11. कंपॅरिझन केले, प्रथमेश शेळकेने जेव्हा पहिलं षटक फेकलं 12 धावा होत्या, जेव्हा वलभ संघानं बॅटिंग केली. 1:53 अजूनही इम्पॉर्टंट मॅचेस कव्हर करायचे. अतिथी कक्षामध्ये आमचे सर्व अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतो कडाक्याची थंडी सुद्धा, थंडीचा जोर सुद्धा. आमचे प्रसिद्ध पॉप्युलर सिंगर सम्राट पाटील वलभ यांना आपण पाहतो स्टेजवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. आज वलभ संघाचे खंदे समर्थक परेश पाटील असतील योगदान देत असताना त्यांची उपस्थिती आपण पाहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा 11. रिक्वायर्ड रन रेट आता 5.33. इथे जर वलभला कमबॅक करायचा असेल तर डॉट बॉल, क्षेत्ररक्षण या गोष्टींवर, बारीक बारीक गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल आणि आपल्या पोझिशनवर मेहनत करावी लागेल, कारण सामना सोपा आहे. बॅटिंग टीम चिंचवली या संघाला 18 मध्ये 16ची गरज. सेकंड ओव्हर गोलंदाज झाला निशान. एकूण धावा 11. 27चा टप्पा ओलांडायचा. करंट रन रेट 11च आहे, मात्र रिक्वायर्ड रन रेट खूप कमी हवाय. ऑन साइडला ट्राय करतोय कैलास डुकरे, कुठली धाडस दाखवत नाही, सावधानतेने खेळतोय, संयम तो दाखवतो. आपल्या खेळामधील विनम्रता ही किती महत्वाची असते याचं चांगलं प्रात्यक्षिक. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं 17 मध्ये, करायचे 15. सामना सोपा आहे, धावा 12 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन टार्गेट 27 आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तरी ते निशानला विकेट घेणं, दबाव निर्माण करणं, क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं हे खूप महत्वाचे. टॉप 3 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. येणारे 17 चेंडू आणि 15ची गरज. गोलंदाज निशान, डॉट बॉल, विकेट, दबाव निर्माण करतील, मात्र समोर उभा आहे हितेन. फुलटॉस चेंडू कन्वर्ट करू शकले नाहीये, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. पंचांचा इशारा नो बॉल आणि चेंडू गेला लॉंग स्टॉपला. अगोदर धावा कमी आहेत, चर्चा जरूर होईल. पंच आमच्याकडे वळलेत, इशारा येईल, अंपायर सिग्नल जरूर आपण पाहूया, चेक केलं जाईल. 22 एका पॅटकट ते आम्ही कन्फर्म करूया अगोदर. यस 22 कन्फर्म केले जाईल. चौकार लॉंग स्टॉपला पाहिलं आणि आता टेक्निकल टीम आमच्या ऑफिशियल अंपायर्स जरूर त्यांची मदत घेऊया. हाईट फॅक्टर इथे पाहिलं जाईल आणि चेक करूया आपण. ओ समोर उभा होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, टॉस चेंडू कन्वर्ट झाला नाही आणि ऑन स्क्रीनला आपण पाहतोय सँडी पालकर. आम्हाला जरूर डिसिजन पेंडिंग. यस आपण जरूर चेक करूया. डिसिजन पेंडिंग. यस निर्णयाची वाट आपण पाहूया. टेक्निकल टीम यस फेअर डिलिव्हरी, मॅच ऑन करा. मात्र हा बेनिफिट जरूर मिळाला. क्षेत्ररक्षणाची साथ किती महत्वाची असते या खेळामध्ये आपण जरूर पाहिलं. 1:56 झाले. 27चं टार्गेट. तिकडे लॉंग स्टॉपला साथ मिळाली नाही, मात्र सामना सोपा आहे. 16 झाले. 27चं टार्गेट. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतोय गॅप मध्ये, डीप कव्हर करणे, डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो हा चौकार. हितेनने केलं आक्रमण, लाईन पाहिली, त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं. बघा आपण रिप्ले बॅकफुटला गेले, विश्वास होता मला फटका खेळायचा, अगदी फुटवर्क वापरलं. आक्रमक खेळासाठी हितेनला ओळखलं जातं आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. रिक्वायर्ड रन रेट कमी झालाय 2.80, सरासरी कमी झाले. करंट रन रेट वाढलाय 13.33.
सामना सोपा झालाय. येणारे 15 चेंडू आणि 7 ची गरज. 20 धावा धावफलकावर 27 चे टार्गेट. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंती करतो आपण रेडी राम. आक्रमणाचा प्रयत्न अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवलाय. धाव घेण्याची तयारी सुरक्षित. कैलास टुकरे विकेट देण्यासाठी तयार नाही. यस अंपायर सिग्नल जरूर आलाय. संघ पुढे सरकेल. तर 22 ने ही धाव मिळाली. एकूण धावा 21. 14 बॉल आणि 6 धावांची गरज. टार्गेट 27. 21 झाले. 14 मध्ये 6 करायचे. सामना सोपा एक फटक्याचं काम आहे. यस नो बॉल. अंपायर सिग्नल. अगोदरच दुष्काळ आणि त्या 13वा महिना असं म्हटलं जातं. अगोदर धावांची गुंतवणूक आणि पंचांचा इशारा हा मिळेल पंजाब. फक्त एका धावेची गरज आहे. चला रमेश पवार आहू आपला डिसिजन निर्णय द्या आपला. वाकडी टीम डिसिजन पेंडिंग. यस बॅट फर्स्ट. चला फिल्डिंग टीमला विनंती करेन. डिसिजन वाकडी टीमचा डिसिजन आला नाही अजून. कन्फर्म करूया. वाकडी संघाचा डिसिजन पेंडिंग आहे. आता 14 मध्ये एका धावेची गरज. यस सॉरी फॉर दॅट. डिसिजन त्यांचा अजूनही पेंडिंग. यस नो बॉल होता आणि फ्रीचा चेंडू कैलासला आपण इथे पाहिलं. कॉन्सन्ट्रेशन खेळामध्ये का महत्वाचं असतं आणि त्याचा प्रत्यय जरूर आला. तर नक्कीच लक्ष विद्या मॅच कडे. एलईडी स्टंप सुद्धा आपण पाहतोय. 26-27 करायचे. यस गुड बॉलिंग. कमबॅक करतोय मात्र लक्ष थोडस कमी. तर 2 षटका आणि एका धावेची गरज. सुनील शेठ शेळके यांना आम्ही पाहतोय. उद्योजक आमचे आयोजक ज्यांच्या नावाची स्पर्धा आणि आज त्यांच्या संघाने हा सामना जिंकलाय. थोडा आनंद आहे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी ते चालेल. कारण कडाक्याची थंडी आणि साहेबांना माहिती आहे तो एकच प्याला म्हणजे चहाचा. तो आनंद वेगळा असतो. आज त्यांचे सहकारी सुद्धा आहेत. हरीश शेळके यांना आम्ही पाहतो आज प्रचंड मेहनत घेत असताना आज संपूर्ण मॅनेजमेंट बारीक बारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष. 12 मध्ये एका धावेची गरज. चला थोडा स्पीड बसू द्या. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी ना. 27 धावांचं टार्गेट. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 26 झालेत. कैलास डोकरे खेळतात 6 मध्ये वैयक्तिक 8. गीतेन त्यांना 7 देतो. 3 मध्ये 4 आणि आता आपण पाहते 12 चेंडू 2 षटक आणि एका धावेची गरज. यस आतापर्यंत आपण पाहतोय आज फायनलची रात्र. 27 टार्गेट. निहाल पाटील. कमबॅक करणं मात्र खूप कठीण आहे. यस विनिंग स्ट्रोक. हितेनने मॅच संपवली आणि टॉप 3 मध्ये पोहोचलाय. आपण संघ जरूर पाहतोय. टॉप 3 घरच्या मैदानावर पुन्हा ती दहशत तो दरारा. चिंचवली हा संघ आपण जरूर पाहतोय पोहोचलाय. चांगला खेळ वलपने दाखवला मात्र बॅटिंग लाईनअप मध्ये आज थोडा बिघाड झाला. समतोल थोडा बिघडला आणि तिथे आपण पाहतोय आगीकूच केली. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा आपण पाहतोय या संघानं. तर आमचे सिंगर सम्राट पाटील यांचा आम्ही धन्यवाद देतो आणि हा सामना जिंकलाय. प्रबल भोईर आमचे नांदगावचे. दिनेश भोईर असतील नांदगावचे. यांचे इथे आगमन झालं. त्यांचा सन्मान बाकी होता. मगाशी आम्ही त्यांची प्रतीक्षा करत होतो आणि पुन्हा जॉईंट झालेत. अमरबाई शेळके आमचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं त्यांचा आम्ही सन्मान करतो. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय मेडनवर फेकणारा प्रसन्न ठरला. 3 विकेट मेडनवर मॅन ऑफ द मॅच. चला वाकडी टीम डिसिजन. वाकडी टीम तर आपण उतरायचं. वाकडी टीम आपण मैदानात जाऊ शकता आणि हा सामना जिंकला चिंचवली या संघानं. तर जरूर आम्ही येथे सन्मानाकडे वळतो. प्रबल भोईर असतील आणि आज अमरबाई शेळके यांच्यावर असलेले प्रचंड प्रेम तर त्यांचा सुद्धा इथे सन्मान होते. तर टॉप 3 मध्ये एक संघ गेला आणि आता ही सुद्धा पुढची लढत खूप महत्वाची असेल. याच्या अगोदर रिडगर आणि आता चिंचवली आणि त्यानंतर आपण पाहतो यातून एक संघ जिंकेल. अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. चला 2 वाजले. थोडा स्पीड बसू द्या. रमेशजी निंबाळकर आम्ही पाहतो क्रिकेट वेळे चाहते. या स्पर्धेला आवर्जून त्यांनी भेट दिली. अगदी शेवटपर्यंत या स्पर्धेचा आनंद घेत असताना
त्यांना आपण पाहतो. चला हर्ष इंटरप्राइजेस आणि आता आपण पाहतो अमरबाई शेळके यांच्याकडून मिळालं स्मार्ट वॉच आणि मॅन ऑफ द मॅच ठरला प्रसन्ना मेडनोर. 3 विकेट. एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रसन्नासाठी आणि त्याला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा हे नामांकन. तर लवेश आमच्या समोर जॉईन झाले. प्रवीण गायकर असतील आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर जॉईन आहेत. या अगोदर आपण दशरथ पाटील सरांचा आवाज ऐकला आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. तर अमरबाई आणि त्यांचे तिन्ही मित्र त्रिवेणी संगम यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत नक्कीच मॅन ऑफ द मॅच. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया त्रिवेणी अमरबाई यांचे जवळचे मित्र सिकेटी कॉलेज आणि आम्ही सुद्धा सिकेटी कॉलेजमध्ये असताना अमरबाई यांचा मित्र परिवार या तिन्ही मित्रांच्या समवेत आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि प्रसन्नासाठी टाळ्या उद्या. चला टाळ्या उद्या. मॅच ऑन करा. सामना सुरू करा. लगेच जॉईंट व्हा आपण. चला मी विनंती करेन सामना लगेच सुरू करा. यस थँक्यू व्हेरी मच सागर दादा. आपण पाहत आहोत खर तर नक्कीच आम्ही प्रसन्नाकडे वळणार आहोत. प्रसन्न पहिली मॅन ऑफ द मॅच तुला मिळाली. स्मार्ट वॉच मिळालं आणि कसं वाटते काय फील होईल या पहिली मॅन ऑफ द मॅच स्मार्ट वॉच आणि इम्पॉर्टंट मॅच मध्ये मेडनोर. मस्त वाटतं. मेडनोर तुम्ही फेकले जेव्हा स्लॉग ओव्हरचं षटक तू टाकत होता काय विश्वास होता का मेडनोर तुझी पडेल.